हॅलो नमस्कार आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर बघा, सगळ्यांचीच दीपावलीची म्हणजेच दिवाळीची गडबड ही चालू असणार आणि तीच गडबड आमच्याकडे सुद्धा इथे चालू आहे, जी तुम्ही बघताय। छोटीशी गडबड आहे ही। जे की छोटे जे 13 दिवे असतात ते मी नंतर आणले होते ह्यावेळी, आणि आधी जे दिवे होते ते पटापट आम्ही आणून 12 दिवे कलर केले होते। म्हटलं माहिती नाही हे 13 दिवे आपल्याकडनं एवढा वेळ मिळतो की नाही, कलर होतात की नाही, पण ह्यावेळी ना हे सगळं काही करण्याचं जबाबदारी किंवा कॉन्ट्रॅक्ट जे आपण म्हणतो ते फक्त आरूने घेतलं। आणि बघा, इथे एक छोटंसं भांडं मी तिला दिलं आणि त्यामध्ये तिने छान पाणी घेतलं, त्यात दिवे घातले आणि छान असं ते दिवे त्यामध्ये भिजत घातले। की हे दिवे यासाठी आपण भिजत घालत असतो, त्यामध्ये तेल जे आहे ते शोषलं जाऊ नाही किंवा जास्त तेल लागू नये, आणि कारण हे मातीचे दिवे असतात तर पाण्यात एकदा टाकले, त्यांना थोडंसं जरी सुकवलं ना 2-3 तासासाठी की मग नंतर त्याच्यावर पेंट पण छान बसतो। तर आरू इथे त्या आवाज त्याच्यामध्ये टाकल्यानंतर, पाण्यामध्ये टाकल्यानंतर दिव्यांच्या मधून जो आवाज येत असतो ना पाण्याचा, तो तिला इथे आवडायला खूप ऐकायला तिला खूप आवडत होता आणि ते एन्जॉय करत होते। ॲक्च्युली मी तिला बऱ्याच वेळेस म्हटलं बस आता ते ठेवून दे, तरी तिला ते खूप बघायला पण आवडत होतं। आणि तो मातीचा सुगंध, ती मला इथे सांगते, आई तू मातीचा सुगंध घेऊन तर बघ, असं वाटतंय की छान अशी माती भिजली आहे, त्यावर पाणी पडलं आहे मातीवर आणि मग तो सुगंध येतोय, असाच काही तो तिला सुगंध येत होता। आणि याशिवाय तर खरं सांगू दिवाळीला अर्थच नसतो। आकाशकंदील, पणत्या, लायटिंग जी दिव्यांनी उजळून निघते ना, तीच खरी दिवाळी असते, म्हणूनच त्याला आपण दिवाळी म्हणत असतो। तर आकाशकंदील जिथे लागतो त्या घरात दिवाळी चालू झाली असं वाटायला लागतं। तसंच हे असं आहे। आज दुपारीच आम्ही पण इथे आकाशकंदील लावून घेतला, म्हणजे आरूच्या बाबांनी आणि आजोबांनी मिळून इथे आकाशकंदील लावला, छान असं सजवलं। मी ह्या तात्पुरत्याच इथे माळा अशा टाकून दिल्या होत्या, ठेवून दिलेल्या होत्या, आणि तिथेच खाली आरू बसून तिचं पेंटिंगचं काम किंवा काय पण त्या सुकवणं, त्या पुसणं किंवा जे काही असेल ते ती उद्योग इथे बसूनच खाली करत असते। तर बघा, इथे आत्ताही तुम्हाला ती इथे बसलेली दिसते आणि त्या पणत्यांना हात लावून ना छान असा तिचा हात मस्त ऑरेंज झालेला, तिला ते आवडत होतं सगळं करण्यासाठी आणि ती वाट बघत होती की आई मी तिला कधी पाण्यातून काढू आणि कधी सुकवू। तर हे सगळ्या गोष्टी ना मुलांना आपण शिकवल्याशिवाय कळत नसतात। तर ह्या गोष्टी मुलांना कळण्यासाठीच हे सणवार असतात, आणि सणवारही त्या गोष्टी मुलांना कळाव्या यासाठीच येतात असं म्हटलं तरीही चालेल। कारण कुठलीही गोष्ट आपणसुद्धा बघा ना, आईबाबा जे करत असतात किंवा घरातले मोठे जे करतात ते बघूनच आपण शिकत असतो। आणि बघा, सुट्ट्यांचं किंवा जे कोणी गावाकडे वगैरे जातात दिवाळी करण्यासाठी किंवा सणाचं, कुणीही गार्डनमध्ये नाही तेव्हा की गर्दी असते तुफान इथे खाली, की जे मुलं अभ्यास करत असतील तर खालच्या मुलांचा आवाज येऊ नये म्हणून खिडक्या दरवाजे पॅक लावून ठेवावे लागतात परीक्षा असताना। मात्र आज इथे संपूर्ण शुकशुकाट होता आणि बघा, बऱ्याचशा घरांमधून इथे लायटिंग आपल्याला दिसते आहे बऱ्याच दूरपर्यंत। हे बघा, ह्या बिल्डिंगचं तर काम चालू आहे तरीसुद्धा इथे छान अशी लायटिंग केलेली आहे। आणि हे सुद्धा दिवे ना आम्ही गेल्या वर्षी बनवले होते, इतके सुंदर बनले होते। ॲक्च्युली हे सगळे व्हिडिओ मला तुमच्यापर्यंत शेअर करायचे होते गेल्या वर्षीचे, त्याच वर्षी म्हणजे गेल्या वर्षीच, पण ते तेव्हा काही जमलं नाही, बरेच काही प्रॉब्लेम होते, कारण नवीनच होतं तेव्हा आपलं अगदीच यूट्यूब चॅनल, आणि मला एवढं टाईम मॅनेजमेंट वगैरे नव्हतं, तर मी म्हटलं करू नंतर। पण ॲक्च्युली काय झालं ना, पेनड्राईव्हच करप्ट होऊन गेला। तर ही छान अशी धनत्रयोदशीची रांगोळी काढलेली होती, गेल्या वर्षीचीच रांगोळी आहे। हे दिवे बनवल्यानंतर हे दिवे इथे लावले होते आणि छान असं मस्त
सगळं सजवलं होतं. छोटीशीच रांगोळी, कारण जागा भरपूर आहे इथे, तरी दरवाजातून निघताना जी मोजकीच जागा असते तेवढ्याच जागेमध्ये आपल्याला करावं लागतं. तरी जागा इथे भरपूर आहे रांगोळी वगैरे काढण्यासाठी. आपण हाऊस आहे तर मोठी पण रांगोळी काढू शकतो, पण कुठे आपल्याला कामातून एवढं वेळ मिळतो. तर बघा, हे सगळं करताना पूजा वगैरे झाली आणि त्यानंतर छान असं फराळाची सुरुवात मी तर कशाने करत असेल, म्हणजे की जे आपल्याला वाटतं चला बाबा एक पदार्थ आपला पूर्ण झाला आणि तो पटकन होणारा पहिला पदार्थ आपल्याला हवा असतो. तर आपल्या सगळ्याच महिलांचा सगळ्यात सोपा आवडता होणारा पदार्थ, शॉर्टकट जे काही असेल ते म्हणजे ही शेव. तर शेव मी अगदी साध्या पद्धतीने केलेली आहे, की आरू पण खाईल ती शेव. आणि त्यामध्ये फक्त असं हातावर कुस्करून थोड्याशा चोळून अशा मी ओवा टाकलेल्या आहेत, कारण पूर्ण तशाच्या तशा टाकल्या ना तर मग त्याला तो सुगंध लागत नाही किंवा ती चव त्याला लागत नाही. आणि अगदी भरभरून म्हणजे कढईच्या आकाराचा तेलात बसेल असा छान शेवेचा शेप मी इथे घेतलेला आहे आणि छान अशी शेव मी इथे तळून घेते आहे. तर बरेचसे वेळे आता झाले तिथे. तर कसं ना, मंद आचेवरच थोडीशी पहिले आपल्याला शेव तळून घ्यावी लागते, जेणेकरून ती आतमध्येपर्यंत छान अशी खरपूस छान शिजली पाहिजे किंवा तळली गेली पाहिजे. शिजली नाही, तळली गेली पाहिजे आणि छान अशी खुसखुशीत झाली पाहिजे, की ती दाताखाली आल्यावर अशी मऊ झाली नाही पाहिजे. त्यासाठी आधी थोडासा मंद गॅस करून त्यानंतर ती तळून घेतली पाहिजे. तर अशी छान छान दिवाळी आपल्या सगळ्यांची चालू झाली आहे. आणि यानंतरही आपल्या चॅनलवर तुम्हाला दिवाळीबद्दलचे आणि छान छान जे काही एन्जॉय करतो आहे त्याबद्दलचे संपूर्ण व्हिडिओ पाहायला मिळतील. तर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि पुन्हा आपल्या चॅनलवर येऊन छान छान असे व्हिडिओ पाहत राहा. आणि सर्वांना दिवाळीच्या खूप खूप छान अशा शुभेच्छा. आणि तुम्हीही आनंदाने दिवाळी साजरी करा, आम्हीही करतो. चला बाय बाय. पुन्हा भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओसोबत.